हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा लॉंग व्हिडिओ हा ब्लॉग नसणार आहे, तर काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. तर येत्या 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला काहीतरी हेल्पफुल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ असेच कंटिन्यू बघा. तर येत्या 3 मार्चला चंद्रग्रहण आलेला आहे. तर हा ग्रहण आपल्या भारतातूनच दिसणार आहे. तर ह्या ग्रहणाचे वेध आणि ग्रहण कधीपासून सुरू होणार आहे, वेध कधीपासून सुरू होणार आहेत आणि ह्या ग्रहणामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि विशेष करून गरोदर महिलांनी काय काय नियम पाळायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. कारण मी पण हे ग्रहण पाळणार आहे. कारण माझं पण प्रेग्नेन्सीचा 8वा महिना सुरू आहे. त्याच्यामुळे मला पण हे ग्रहण पाळायचं आहे. आणि याच्या अगोदर पण माझ्या ह्याच प्रेग्नेन्सीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पण ग्रहण आलेला होता. तो पण मी पाळलेला होता. तेव्हा मला 2.5 महिने झाले होते प्रेग्नेन्सीमध्ये. तर मी तो पण ग्रहण खूप कटाक्षाने पाळला होता. त्यामुळेच म्हटलं आपले अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे. तर ज्यांची पहिली प्रेग्नेन्सी आहे किंवा ज्या म्हणजे पहिल्यांदाच प्रेग्नेंट आहेत त्यांना ग्रहणाबाबतीत एवढी काही माहिती नसते. तर त्या घाबरून जातात. तर घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही. हा ग्रहण खूप मोठा आहे, पण याचे नियम आपण जर कटाक्षाने पाळले तर आपल्या बाळावर आणि आपल्यावर काही याचा परिणाम होत नाही. त्यामुळे आपण हे नियम वगैरे सगळं पाळायला पाहिजे. आणि आपले मोठे वडीलधारे माणसं, आपल्या आजूबाजूचे लोक जे जुन्या पिढीतले आहेत त्यांना याबद्दल सगळी माहिती असते. ते पण आपल्याला सांगत असते. तर त्यांच्या पण 2 गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. तर येत्या 3 मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी हे खग्रास्त चंद्रग्रहण आलेलं आहे. तर हे ग्रहण खूप मोठं असणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे पाळायचं आहे. तर या ग्रहणाचं वेध सकाळी सूर्योदयापासूनच सुरू होणार आहे, म्हणजे 6 वाजल्यापासून. आणि याचं मोक्ष काळ आहे संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी हे संपणार आहे. तर याचे आपल्याला वेध कधीपासून पाळायचे आहेत. तर विशेषतः गर्भवती महिलांनी सकाळी 11 वाजतापासून याचे वेध पाळायचे आहेत. जसे की आपल्याला 11च्या अगोदरच जेवण करायचं आहे, म्हणजे 10:30 वाजता. त्याच्यानंतर आपल्याला दिवसभर हे ग्रहण पाळायचं आहे. तर विशेषतः या 11 वाजल्यापासून आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते मी पुढील प्रमाणे सांगत आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका. तर 11 वाजल्यापासून वेद काळ सुरू होतो. तर या काळामध्ये भोजन म्हणजे जेवण करायचं नाही आहे. जेवण आपल्याला 11 पूर्वीच करून घ्यायचं आहे. आणि आपलं चंद्रग्रहण आहे हे 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 11 ते 3 वाजून 20 मिनिटापर्यंत आपण जेवण करायचं नाही आहे. आणि काही कापायचं नाही आहे, चिरायचं नाही आहे, भाजायचं नाही आहे, तळायचं नाही आहे. आणि डोकं विचरायचं नाही आहे. विशेषतः या 11 वाजल्यापासून आपल्याला काय करायचं नाही आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. तर 11 वाजल्यापासून आपल्याला जेवण करायचं नाही. आपल्याला जेवण 11च्या पूर्वीच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही कापायचं नाही, चिरायचं नाही, भाजायचं नाही, तळायचं नाही, डोकं विचरायचं नाही. आणि विशेषतः म्हणजे काही शिवणकाम वगैरे करायचं नाही आहे. कारण हे सगळं केल्याने त्याचा परिणाम आपल्या गर्भातील बाळावर होऊ शकतो. आता हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपले जे वडीलधारी व्यक्ती असतात ते पण आपल्याला सांगत असतात. तर ह्याचे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि 11 वाजल्यापासून तर 3 वाजून 20 मिनिटापर्यंत
आपण काय करू शकतो ते पण नीट लक्ष देऊ नये का? तर 11 ते 3:20 आपण वॉशरूमला जाऊ शकतो, पाणी पिऊ शकतो. कारण इतक्या वेळ आपण न पाणी पिता आणि वॉशरूमला न जाता नाही राहू शकत. कारण प्रेग्नेन्सीमध्ये ह्या गोष्टी तर खूप म्हणजे आवश्यक असतात. आणि फक्त आपण काही खाऊ शकत नाही. आणि आपलं चंद्रग्रहण जे आहे ते 3:20 पासून सुरू होणार आहे. तिथून पुढं 6:48 आपल्याला वॉशरूमला पण जायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही. तिथून पुढं आपल्याला कटाक्षाने नियम पाळायचे आहे. ग्रहण काळात मुख्यतः म्हणजे विशेषतः म्हणजे आपल्याला झोपायचं नाही आहे, सरळ बसायचं आहे. आणि जरी तुम्हाला झोपायचं असलं तर 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि एखादी लोखंडी वस्तू आपल्याला आपल्या जवळ ठेवून आपल्याला लेटायचं आहे. फक्त आपण लेटू शकतो, झोपू शकत नाही. आणि त्यानंतर आपल्याला 11 वाजल्यापासून वेदकाळ सुरू होतोय. तर आपण बनवलेला जेवण असो की पाणी प्यायचं, त्यामध्ये तुळशीचे पानं टाकून ठेवायची आहेत. आणि ह्या ग्रहण काळामध्ये आपल्याला शक्य तितकं देवाचं नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे किंवा धार्मिक ग्रंथाचं वाचन करायचं आहे. जसं की भगवद्गीता, रामायण, आपण या पद्धतीचे देवधार्मिक पुस्तकं वगैरे वाचू शकतो. ह्या ग्रहण काळामध्ये आपल्याला पायावर पाय ठेवून असं बसायचं पण नाही आहे. आणि बोटं वगैरे असं काही मोडायचं नाही आहे. हाताची बोटं वगैरे आपण मोडतो बसल्या बसल्या, तर असं काही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त देवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला हे ग्रहण पाळायचं आहे. आणि संध्याकाळी मोक्षकाळ आहे 6:48 तर मग 6:48 आपल्याला सर्वात अगोदर अंघोळ करून घ्यायची आहे. आणि अगोदर बनवलेलं म्हणजे सकाळी बनवलेलं जेवण आपल्याला ते करायचं नाही आहे. ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करून परत आपल्याला जेवण बनवून ते जेवण आपल्याला जेवायचं आहे. कारण ते ग्रहणामुळे दूषित होऊ शकते. त्याच्यामुळे आपण ते शक्यतो खायचं नाही आहे. मी पण हे ग्रहण पाळणार आहे. आणि याच्या अगोदर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये आलेलं ग्रहण पण मी पाळलं होतं. कारण ते आपल्या गर्भातील बाळासाठी खूप आवश्यक असते. आणि त्याचे आपल्या गर्भातील बाळावर काही परिणाम होऊ नये, आपल्यावर काही वाईट परिणाम होऊ नये, याच्यासाठीच हे ग्रहण आपल्याला कटाक्षाने पाळायचं आहे. तुम्ही पण नक्की पाळा. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यतः ह्या ग्रहणामध्ये शक्य तितकं देवाचं नामस्मरण करा, देवाचे पुस्तकं वाचा, जेणेकरून ह्याचे चांगले परिणाम तुमच्या गर्भातील बाळावर होणार. तर आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी मी आशा करते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसहित. आणि तुम्हाला माझ्या म्हणजे प्रेग्नेन्सी रिलेटेड काही व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत प्रेग्नेन्सी रिलेटेड व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.